मित्रांनो, मोटोरोलाने गेल्या काही दिवसांपासून नवीन स्मार्टफोन्स लॉन्च करायचा धडाका लावलाय. यातच शुक्रवारी कंपनीने आपल्या नवीन फ्लॅगशिप फोन लॉन्च केला. सिग्नेचर असं या फोनचं नाव आहे. आपला हा नवीन फोन सॅमसंगच्या गॅलेक्सी S26 प्लस आणि ॲपलच्या आयफोनला टक्कर देऊ शकेल असं मोटोरोलाने म्हणलंय. हा खरं तर खूप मोठा क्लेम आहे. नेमके काय फीचर्स या फोनमध्ये दिलेत आणि ओव्हरऑल हा फोन कसा आहे बघूयात. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सगळ्यात आधी तर फोनचं डिझाईन. सिग्नेचर ही पूर्णपणे नवीन सिरीज असल्याचं मोटोरोलाने म्हणलंय. पण फोनचं डिझाईन हे मोटोच्या एज सिरीजमधल्या फोनसारखंच आहे. नवीन फ्लॅगशिप सिरीजचं डिझाईन थोडं वेगळं असं अपेक्षित होतं. पॅन्टॉन मार्टिनी ऑलिव्ह आणि पॅन्टॉन कार्बन अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन अवेलेबल आहे. यातला मार्टिनी ऑलिव्ह हा मला फार डल वाटला. पण फोनच्या मागे असलेलं लिनन टेक्स्चर आहे ते अगदीच रिच वाटतं. बाकी साईडला ॲल्युमिनियम फ्रेम दिली आहे आणि स्क्रीनला कॉर्निंग गोरिला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शन मिळतं. फ्लॅगशिप फोन असल्यामुळे IP69 रेटिंग आणि मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन हे पण यात दिलं आहे. फोनची स्क्रीन 6.8 इंच एवढी मोठी आहे. स्क्रीनला अगदी सटल असे क्वाड कर्व्स दिलेत आणि ही एक्स्ट्रीम ॲमोलेड स्क्रीन आहे. याचा रिफ्रेश रेट हा तब्बल 165 हर्ट्स एवढा आहे. अर्थात आपल्या वापरातले किती ॲप्स या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतात किंवा किती ॲप्सना खरंच याची गरज आहे हा वेगळा विषय. या डिस्प्लेची पीक ब्राईटनेस ही 6200 निट्स आहे. त्यामुळे अगदी बाहेर उन्हात पण तुम्ही हा फोन आरामात वापरू शकता. एक गोष्ट मात्र वाईट आहे ती म्हणजे नेटफ्लिक्समध्ये या स्क्रीनवर HDR सपोर्ट नाही दिला. यूट्यूबवर मात्र HDR सपोर्ट आहे. मोठ्या साईजचा फोन असून पण हा फोन एकदम स्लिम आहे. अवघ्या 6.9 mm थिकनेसच्या या फोनचं वजन ही केवळ 186 ते 187 ग्रॅम एवढंच आहे. फ्लॅगशिप सेगमेंटमध्ये साधारणपणे जे इतर फोन येतात त्यांच्या तुलनेत याची थिकनेस आणि वजन बरंच कमी आहे. त्यामुळे मोठ्या स्क्रीनचा फोन असून पण इन हँड फील अगदीच चांगला येतो. यातली आणखीन एक सरप्रायझिंग बाब म्हणजे यातले स्पीकर्स अगदीच स्लिम फोन असून पण यात बोसचे ड्युअल स्टिरिओ स्पीकर मिळतात जे अगदीच लाऊड आहेत. फिंगरप्रिंट स्कॅनर हा इन डिस्प्ले मिळतोय जो अगदीच फास्ट आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ 6, वायफाय 7, NFC, लेटेस्ट USB 3.2 पोर्ट, ड्युअल सिम जे 24 5G बँड्सना सपोर्ट करतात असे भरपूर फीचर्स दिलेत. पण फ्लॅगशिप फोन असला तर यात ई सिमचा ऑप्शन दिलेला नाहीये. वळ्यात परफॉर्मन्सकडे या फोनमध्ये सगळ्यात लेटेस्ट असा स्नॅपड्रॅगन 8 Gen 5 प्रोसेसर मिळतोय. याचा अंतुतू स्कोर हा जवळपास 3 मिलियन पर्यंत जातोय. यासोबतच वेपर कूलिंग चेंबर, मेश कूलिंग असे फीचर्स पण त्यात दिलेत. त्यामुळे फोनचा परफॉर्मन्स अगदीच स्मूथ आहे. 12GB ते 16GB पर्यंत रॅम आणि 256GB ते 1 TB पर्यंत स्टोरेज ऑप्शन्स या फोनमध्ये अवेलेबल आहेत. फोनचा CPU अगदी थोड्याफार प्रमाणात थ्रॉटल होतो पण गेमिंगला त्यामुळे जास्त प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही BGMI, COD आणि जेन्शिन इम्पॅक्ट सारखे गेम्स खेळत असाल तर 120 FPS वर आरामात खेळू शकता. गेमिंग करताना पण हिटिंगचा फारसा इश्यू येत नाही. सॉफ्टवेअरचं म्हणाल तर यामध्ये Android 16 आउट ऑफ द बॉक्स मिळतोय. त्यासोबतच तब्बल 7 वर्षांचे सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी अपडेट्स मोटोने प्रॉमिस केलेत. आता ते किती वेळेत येतील तो वेगळा प्रश्न आहे. सोबतच मोटोचे AI फीचर्स पण या फोनमध्ये आहेत जे सॅमसंगच्या AI फीचर्सच्या जवळपास नक्कीच जातात. एक गोष्ट नंबर्समध्ये कमी वाटते ती म्हणजे बॅटरी. एकीकडे बाकी कंपन्या 7, 8 अगदी 10,000 mAh एवढ्या मोठ्या बॅटरी फोनमध्ये देत असताना मोटोच्या या फ्लॅगशिप फोनमध्ये केवळ 5200 mAh एवढी सिलिकॉन कार्बन बॅटरी दिली आहे. अर्थात बॅटरी केवढी आहे त्यापेक्षा त्याचं ऑप्टिमायझेशन कसं आहे हे जास्त मॅटर करतं. मोटोरोलाचं बॅटरी ऑप्टिमायझेशन बऱ्यापैकी चांगलं असतं. त्यामुळे याचं चार्जिंग दिवसभर टिकेल अशी आशा आहे. अर्थात हा फोन 90 वॉट वायर्ड चार्जिंग आणि 50 वॉट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. त्यामुळे काही मिनिटांमध्येच बॅटरी पूर्ण चार्ज होऊ शकते. बेस्ट पार्ट म्हणजे तुम्हाला बॉक्समध्ये PD चार्जर मिळतो जे काही कंपन्या देत नाहीत. कॅमेऱ्याच्या बाबतीत कंपनीने म्हणलंय की सिग्नेचरचा कॅमेरा सेटअप हा आयफोनलाही टक्कर देऊ शकेल. पाठीमागच्या बाजूला यामध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतोय. 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्याला OIS दिलंय. सोबतच 50 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड आणि 50 मेगापिक्सलचा 3x पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा असा एकूण सेटअप आहे. शिवाय फ्रंट कॅमेरा पण 50 मेगापिक्सलचाच दिलाय. ऑन पेपर जरी हा बेस्ट सेटअप असला तरी त्याचं ॲक्च्युअल आउटकम कसं येतं हे बघावं लागेल. फ्लॅगशिप असं या व्हिडिओमध्ये मी खूप वेळा म्हणलंय. त्याचं कारणही तसंच आहे. या फोनसोबत तुम्हाला मिळते मोटो एलिट केअर. म्हणजे जर तुमच्या सिग्नेचर फोनला काही झालं आणि सर्व्हिस सेंटरला तो रिपेअरला दिला तर तुम्हाला तुमचा फोन दुरुस्त होईपर्यंत वापरायला दुसरा फोन कंपनीकडून मिळणार. यासोबतच तुम्हाला या फोनमध्ये 1 वर्षासाठी मोटोरोला सिग्नेचर क्लबचा ॲक्सेस पण मिळतोय. ही मोटोची खास बटलर सर्व्हिस आहे. तुम्हाला जर एखाद्या हॉटेलचं रिझर्वेशन करायचं असेल, कॉन्सर्ट तिकीट हवं असतील किंवा मग अगदी तुम्ही प्रवास करताना एअरपोर्टवर मीट अँड ग्रीट सर्व्हिस हवी असेल तर ते सगळं यामध्ये मिळून जातं. किमतीच्या बाबतीत हा फोन नक्कीच बाकी फ्लॅगशिपना अगदी तगडी टक्कर देतोय. याच्या बेस व्हेरियंटची किंमत ही 59,999 रुपीज आहे. तर बँक ऑफर लावल्यावर हा फोन जवळपास 55,000 रुपयांमध्ये मिळतोय. एवढ्या कमी किमतीत फ्लॅगशिप फीचर्स देणारा बाकी कुठलीच कंपनी नाहीये. फोनमध्ये मिळणाऱ्या फीचर्सच्या तुलनेत ही प्राइस रेंज नक्कीच चांगली आहे.
तगडा कॅमेरा सेटअप, मिलिटरी ग्रेड प्रोटेक्शन, 7 वर्षांचे अपडेट्स, वायरलेस चार्जिंग असे भारी भारी फीचर्स कमी किमतीत देऊन मोटोने एक बेंचमार्क सेट केलाय. अर्थात हे सगळं ऑन पेपर मस्त दिसत असलं तरी खरोखर फोन वापरायला युजर्सना फ्लॅगशिप फील मिळतोय का हे पण महत्त्वाचं आहे. तुम्हाला हा फोन कसा वाटला आणि तुम्ही हा फोन घ्यायचा विचार करत आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. टेक संबंधी अशाच लेटेस्ट व्हिडिओजसाठी सबस्क्राईब करा टेक भारीला.